कोनिचिवा मिनासान, वेलकम टू बॅक माय चॅनल झेन लिंग्विस्टिक। तर आज आहे जे फॉर जपानच्या सिरीजचा डे 2। तर चला बघूया डे 2 मध्ये जपानची अजून माहिती। तर जपानचे जे लोक आहेत ते स्पायसी फूड खात नाही का? कारण जपानमध्ये जास्त मसाल्याचा यूज होत नाही। तिथे जे आहे जपानचे लोक ते लाईट फूडच प्रेफर करतात। तसंच जपानमध्ये एक आगळी वेगळी परंपरा आहे ती म्हणजे टी सेरेमनी म्हणजे चहा समारंभ। या समारंभात काय होतं, जपानचे लोक जे आहेत ते एकत्र जमतात, त्या गप्पा गोष्टी होतात आणि या टी सेरेमनी मध्ये एक खास गोष्ट अशी की या टी सेरेमनी मध्ये चहाचे इतके प्रकार आहेत की जे टी लवर आहेत, चहा प्रेमी आहेत, त्यांना ही टी सेरेमनी खूपच आवडेल। तसंच आपल्या भारतात 3 ऋतू आहेत तर जपानमध्ये 4 ऋतू आहेत। जसं की आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे की जपान जो हा देश आहे हा 2050 मध्ये जगतो। तर हो, खरंच जपान हा देश 2050 मध्ये जगतो का? कारण जपान हा देश टेक्नॉलॉजीवर चालणारा देश आहे। त्याचप्रमाणे जपानमध्ये शेती सुद्धा होते। तर या शेतीमध्ये जपानचं जे प्रमुख पीक आहे जपानमध्ये घेतलं जाणारं तर ते आहे तांदळाचं पीक। तसंच फळांची शेती सुद्धा यामध्ये होते आणि हो, जपानमध्ये चहाचं पीक सुद्धा घेतलं जातं। तर जपानचं युनिक फीचर जर सांगायचं म्हटलं तर जपानचे जे लोक आहेत ते खूप पंक्च्युअल आहेत, वेळेचे जे काटेकोरपणे पालन करणारे लोक आहेत। त्याचप्रमाणे अजून एक युनिक फीचर जर याचं सांगायचं घेतलं जपानचं तर ते आहे शिकाकेन्सेन। शिकाकेन्सेन म्हणजे जपानची बुलेट ट्रेन, जी अचूक वेळेवर आणि सर्वात वेगवान धावणारी अशी बुलेट ट्रेन आहे। तर ही होती जपानची थोडक्यात माहिती। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सायोनारा, माताने।